बीएमसी और भारत के वृक्ष प्राधिकरण द्वारा वृक्ष प्रेमियों के लिए एक शानदार प्रदर्शनी का आयोजन किया गया है। ये प्रदर्शनी चिंतामन द्वारकानाथ देशमुख पार्क में आयोजित की जा रही है, जहां हजारों वृक्ष प्रेमी इसे देखने के लिए उमड़ रहे हैं। इस प्रदर्शनी का उद्घाटन विधायक मिहिर कोटे ने किया। उन्होंने वृक्षों के संरक्षण पर जोर देते हुए कहा कि यह आयोजन पर्यावरण जागरूकता बढ़ाने का बेहतरीन माध्यम है। प्रदर्शनी में फूलों, फलों, औषधीय पौधों और बोजाई वृक्षों सहित 3000 से अधिक वृक्षों को प्रदर्शित किया गया है। जल जीवों के आकार में बनाई गई वृक्ष संरचनाएं विशेष आकर्षण का केंद्र बनी हुई है। बीएमसी और वृक्ष प्राधिकरण ने इस आयोजन को पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूकता बढ़ाने का एक महत्वपूर्ण कदम बताया। नागरिकों ने इस पहल की सराहना की और ऐसे आयोजनों की निरंतरता की उम्मीद जताई। मी एवढं सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकाचे उद्यान विभाग व त्यांची पूर्ण टीमद्वारे दरवर्षी मुलुंड पूर्वेमधील सी.डी. देशमुख उद्यानामध्ये ही आपण प्रदर्शनी राबवतो, एक आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शनी आहे आणि अप्रतिम सुंदर अशी प्रदर्शनी आहे। सकाळी सकाळी इकडे आल्यावर माइंड एकदम फ्रेश होतो आणि आपल्यालाही एक प्राउड फीलिंग येते की आपल्या मुंबईमध्ये, आपल्या मुलुंडमध्ये पण एक आंतरराष्ट्रीय स्तराची प्रदर्शनी दरवर्षी आपण इकडे राबवतो आणि हजारोची संख्येत पूर्व उपनगरचे नागरिक हे प्रदर्शनी बघायला येतात। आणि दुसरं म्हणजे की आपली जी महानगरपालिकाची टीम आहे, आपण पूर्ण वर्ष ऐकतो भ्रष्टाचार आणि आपण नेहमी त्यांना क्रिटिसाइज करत असतो, पण आपल्या महानगरपालिकेच्या टीम मध्ये पण टॅलेंट आहे, त्यांना नॉलेज आहे आणि हा त्याचा एक उत्तम उदाहरण आहे। मी महानगरपालिकेची पूर्ण उद्यान विभागाची टीम, आमचे वॉर्ड ऑफिसर सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी तुम्ही एवढी जबरदस्त अप्रतिम प्रदर्शनी राबवता। मुंबई प्रश्न ऐरणीवर आलेला होता, अशा वेळेस ही वृक्ष प्रदर्शन किंवा पुष्प प्रदर्शन किती फायदेशीर ठरतील मुंबईकरांना? बघा, आपल्याला आपला जो नैसर्गिक मूड आहे त्याच्याशी जोडणारी ही प्रदर्शनी आहे। सकाळी सकाळी इकडे आल्यावरती एवढा फ्रेश वाटतो। मी आता आमच्या वॉर्ड ऑफिसरला सांगत असतो की आजचा दिवस आता खूप चांगला जाणार आहे, कारण तुमची सुरुवातच एकदम पॉझिटिव्ह आणि फ्रेशनेसनी होते।